नमस्कार मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर आणि या व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, ऑगस्ट 2015 पेपर 1ची जी सेट परीक्षा झाली होती महाराष्ट्रामध्ये, त्या परीक्षेमध्ये पेपर 1साठी 60 प्रश्न विचारले गेलेले. त्यामध्ये पेपर 1मध्ये 60 प्रश्न होते, पण आत्ताच्या पद्धतीमध्ये 50 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्न हा कंपल्सरी आपल्याला सोडवावा लागतो. पेपर 1मध्ये युनिट नंबर 1 जो आहे तो आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन अभियोग्यता. आणि या परीक्षेतील हा जो सेट होता तो ए होता आणि त्याच्यातील 6 प्रश्नांची चर्चा आज आपण इथे करणार आहोत. टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटशी संबंधित याच्या अगोदर देखील आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवलेले आहेत आणि त्यामध्ये 2024, 2023, 2021, 2020, 2019, 2018 आणि 2017 तसेच 2016 या प्रश्नपत्रिका यांच्यातील युनिट नंबर 1 टीचिंग ॲप्टिट्यूडचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे प्रश्न आपण सोडवलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी ठेवत आहे. ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. चला तर सुरू करूयात. ऑगस्ट 2015 पेपर नंबर 1 आणि त्यामधील युनिट नंबर 1 मधील 6 प्रश्न. त्यामधील पहिला प्रश्न आहे, अध्यापनाची पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची गरज सर्वात कमी असते? शिकवल्या जाणाऱ्या आशयाचे स्वरूप, उपलब्ध साधनसामग्री, पाठ्यक्रमाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी. तर अध्यापन पद्धतीची निवड करताना कोणती गोष्ट कमी महत्त्वाची आहे हा प्रश्न आहे. शिकवल्या जाणारे आशय स्वरूप हे महत्त्वाचं आहे. उपलब्ध साधनसामग्रीचा विचार करावा लागतो. पाठ्यक्रमाची उद्दिष्टे समोर ठेवूनच आपल्याला अध्यापन पद्धती निवडावी लागते. परंतु विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी या कमी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी म्हणजेच उत्तर असणार आहे डी. अध्यापनाची पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची गरज सर्वात कमी असते आणि ती गोष्ट आहे विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी. डी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न दुसरा बघा, चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण टिंबटिंबद्वारे प्राप्त केले जाते. द बेस्ट फीडबॅक अबाउट मिसलर्निंग म्हणजे अध्ययनात नेमकी चूक कुठं होती तर ती कशी कळेल हा प्रश्न आहे. नैदानिक परीक्षणाद्वारे कळेल, साकारिक मूल्यमापनाद्वारे कळेल, उद्दिष्टाधारित परीक्षणावर कळेल, गुणात्मक मूल्यमापनावर कळेल. आता साकारिक, उद्दिष्टाधारित आणि गुणात्मक हे जे परीक्षणाचे प्रकार आहेत याच्यामध्ये विद्यार्थ्यांची अचिव्हमेंट कळणार आहे, शैक्षणिक संपादन कळणार आहे. परंतु अध्ययनामध्ये तो विद्यार्थी कुठं कमी पडतोय हे मात्र नैदानिक परीक्षणाद्वारे तुम्हाला डायग्नोस्टिक टेस्टिंगद्वारे तुम्हाला कळणार आहे. म्हणून द बेस्ट फीडबॅक अबाउट मिस लर्निंग इज ऑब्टेन्ड थ्रू डायग्नोस्टिक टेस्टिंग आणि तुमचं उत्तर आहे नैदानिक परीक्षण. चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण नैदानिक परीक्षणाद्वारे प्राप्त केले जाते. प्रश्न तिसरा, प्राणी कोशिका व वनस्पती कोशिका यातील फरक स्पष्ट करा. हा प्रश्न टिंबटिंब या उद्दिष्टावर आधारित आहे. आता बघा, प्राणी कोशिका म्हणजे काय? कोशिका म्हणजे पेशी. बरोबर. प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी यातील फरक स्पष्ट करा. आता आकलन म्हणजे समजून घेणे, विश्लेषणामध्ये फरक स्पष्ट करा, कारणे द्या वगैरे वगैरे. संश्लेषणामध्ये समराईज कराव्या लागतात गोष्टी आणि मूल्यमापनामध्ये आपल्याला मूल्यमापनाद्वारे आपण विद्यार्थ्यांची संपादन चेक करू शकतो. आता यामध्ये हा प्रश्न विशेष करून विश्लेषणामध्ये येतो, फरक स्पष्ट करा. म्हणून याचं उत्तर तर बी आहे.
प्राणी कोशिका व वनस्पती कोशिका यातील फरक स्पष्ट करा. हा प्रश्न विश्लेषण या उद्दिष्टावर आधारित आहे. बी हे उत्तर आहे. चौथा प्रश्न काय? ज्या विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात ते टिंबटिंब बुद्धिमत्ता दर्शवितात. पर्याय आहेत भावनिक, भाषिक, आंतरवैयक्तिक, बोधात्मक. आता भावनिक होणार नाही, आंतरवैयक्तिक होणार नाही, बोधात्मक होणार नाही. मग भाषिक बुद्धिमत्ता दर्शवितात. कारण का? ते व्यक्त करतात ना, म्हणजे भाषेच्या द्वारे ते व्यक्त करतात. म्हणून भाषिक बुद्धिमत्ता ते दर्शवितात. ज्या विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात ते भाषिक बुद्धिमत्ता दर्शवितात. बी हे उत्तर असणार आहे. पाचवा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणते घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात? इथं शब्द महत्त्वाचा काय? टीचिंग मेथडवर. लर्न म्हणजे काय की टीचिंग ही टीचिंगशी संबंधित आहे. आणि बघा पुढीलपैकी कोणते घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात? अध्ययनकर्त्याच्या क्षमता. आता बघा इथं अध्ययनकर्ता आला म्हणजे हा कमी महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर कुठं आला अध्ययनकर्ता? इथं आला डीमध्ये वर्ग वातावरण, दृकश्राव्य साधनाचा वापर, अध्ययनकर्त्याची बुद्धिमत्ता. हे देखील नाही. आता शिक्षकाचा पगार महत्त्वाचा आहे का हो? अध्यापनाच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा हा घटक आहे का? तर नाही आहे. मग आता राहिला ऑप्शन कुठला? अध्यापनाची पद्धत, शिक्षकाची संप्रेषण कौशल्ये, शिक्षकाचे प्रशिक्षण. आणि बी हे उत्तर आहे. हे सर्व घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात. बी इज युअर ॲन्सर. हा सेकंड लास्ट क्वेश्चन होता. आता आपण पुढील प्रश्न, शेवटचा प्रश्न अभ्यासणार आहोत. प्रश्न 6वा काय? गृहपाठ देण्यामागील सर्वात महत्त्वाचा उद्देश टिंबटिंब हा आहे. काय असतो? शिक्षक का गृहपाठ देतात? तर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कार्यरत ठेवणं हे एक असू शकतं. विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची सवय लावणे हा पण एक उद्देश असू शकतो. शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबाबत प्रत्याभरण देणे हा पण उद्देश असतो. सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे, हेल्प इन बेटर रिटेन्शन ऑफ कंटेंट हे आहे. म्हणजेच काय की गृहपाठ देण्यामागे हा उद्देश असतो की आशय जो असतो त्याची चांगली धारणा व्हावी, त्याला चांगला समजावा. म्हणूनच गृहपाठ शिक्षक देत असतात आणि यामागील हा महत्त्वाचा उद्देश असतो. म्हणून आपलं उत्तर असणार डी, आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे. आणि या ठिकाणी आपला हा व्हिडिओ इथं संपत आहे. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल आभारी आहे. डिस्क्रिप्शनमधील लिंक क्लिक करून तुम्ही टीचिंग ॲप्टिट्यूडशी संबंधित अन्य व्हिडिओ देखील बघू शकता. धन्यवाद.